महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। खोपोली नगर परिषदेचे पथविक्रेता समितीची बैठक संपन्न। खोपोली नगरपालिका हद्दीतील राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009 नुसार शहरातील पथविक्रेता यांच्या सर्वे संदर्भात पथक विक्रेता समितीची बैठक दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी संपन्न झाली। यावेळी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी गौतम भगळे व स्टाफ, खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार, खोपोली वाहतूक पोलीस शाखेचे संजय सताने, खोपोली भाजी मार्केट संघाचे पदाधिकारी व सदस्य तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शहराच्या फेरीवाला नियोजन संदर्भात चर्चा होऊन लवकरच यातून मार्ग काढला जाईल असे आश्वासन नगर परिषदेच्या वतीने देण्यात आले। यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी केले। आज दिनांक 13/10/2022 रोजी आज आम्हाला TVC कमिटीच्या वरून नगर परिषदेच्या वतीने CO साहेबांच्या वतीने आज त्यांच्या दालनात मीटिंगचं आयोजन केलं होतं। त्या मीटिंगमध्ये बायोमेट्रिक सर्व्हेच्या विषय संदर्भात चर्चा झाली आणि खोपोलीकरांसाठी, विकासासाठी व त्यांना सुविधासाठी आणि व्यापारी संघटनासाठी काय सुविधा देता येईल अशा ह्या चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आणि येत्या काळात व्यवस्थितपणे खोपोली शहरामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थित काम करता येईल असे त्यांनी आश्वासन दिले आणि मी खरं नगरपालिकेचे आभार मानतो आणि यापुढे पण त्यांनी असंच सहकार्य करावे मी अशी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।